श्री स्वामी समर्थ. तर मी करत आहे ढोकळा. एकदा डाळ तांदळाचा ढोकळा बघितलेला आहात तुम्ही. आता मी बेसनाचा ढोकळा करणार आहे. इझी, लवकरात लवकर होणारा असा ढोकळा. हलक्या हातानं वरणच थोडंसं हलकंसं दाबून घ्यायचं, पण जास्त दाबायचं नाही जोर लावून. तर ह्या वाटीनं मी घेणार आहे 2 वाटी बेसन. चाळून घ्यायचं आहे. बेसन पीठ असं एकदम बारीक स्मूथ असं पावडर पाहिजे. आपल्याला मोठं बेसन चालत नाही ढोकळ्या करता. तर ही दुसरी वाटी, हे झाले 2 वाट्या. पीठ चाळूनच घ्यायचं, जाळी येण्याकरता आपल्याला पीठ चाळूनच घ्यायचं आहे. बेसन चाळायचं झालेलं आहे. आता तर बाजूला ठेवलेलं आहे. तर ह्याच वाटीनं आपल्याला 1 वाटी पाणी घ्यायचं आहे. माप जर बरोबर घेतलं तर आपला ढोकळा स्पंजी जाळीदार असा होतो. तर 1 वाटी मी पाणी घेतलेलं आहे. ह्या पाण्यामध्ये घालूया आपण 4 चमचे साखर. साखरामुळे आपला ढोकळा चांगला असं टेस्टी लागतो. तर साखरेचं प्रमाण बरोबर ठेवायचं. चवीनुसार मीठ, साधं मीठ आणि 1 चमचा लिंबूसत्व म्हणजे सायट्रिक ॲसिड. 1 चम्मच साखर, लिंबूसत्व सगळं विरघळेपर्यंत आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे. मी भांडं दुसरं घेतलेलं आहे. तो पसरट जादा झालं होतं घेतलं. तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करा. भांडं आपल्याला घेताना आहे ना उतावळं एकदम असं खोलगट असं भांडं घ्यायचं आहे. माझ्याकडनं थोडी चूक झाली होती. तर आपली साखर आणि सायट्रिक ॲसिड वितळलेली आहे पाण्यामध्ये. तर आपण आता बेसन घालून घेऊया. पीठ घालून घेतलेलं आहे. तर चांगलं असं मिक्स करून घेऊया आपण. आणि बरोबर 1 वाटी पाणी बस झालेलं आहे आपल्याला. तर छान असं घोटून घेऊया. एकही डायरेक्शननं आपल्याला याला फेटायचं आहे. याला 5 मिनिटं आपण फेटून घेतलेलं आहे. आता ह्याच्यात घालूया तेल. आपला पोहे खायचा जो चमचा राहतो ना, त्या चमच्यानं आपल्याला 1-2 चमचा तेल घालून घ्यायचं आहे. खाण्यामध्ये असा लुसलुशीत ढोकळा तयार होतो, आपला स्पंजी तयार होतो. तेल जर तुम्ही नाही घातलं तर ढोकळा घशामध्ये अडकतो, कोरडा कोरडा होतो. मिश्रण बघू शकता तुम्ही किती छान असा झालेला आहे. म्हणजे आपला माप बरोबर बसलेला आहे. बघा असा आपल्याला घोळ पाहिजेला आहे पिठाचा. तर चला तर मग ह्या पिठाला आपण 10 मिनिटं याला झाकून ठेवूया आणि तोपर्यंत आपण स्टीमर तयार करूया. तर मी कढईमध्ये ठेवत आहे. कढईमध्ये स्टँड ठेवलेला आहे. पाणी घालून घेते. तर याच्यामध्ये आपण 1-2 तांब्या पाणी घालून घेऊया. आणि पहिले आपल्याला तयारी करून ठेवायची आहे. आपल्याला ज्या भांड्यात करायचं आहे ते बरोबर असं झाकलं जायला पाहिजे, म्हणजे असं वर येता कामा नये. त्याकरता आपण 1 भांडं सट करून ठेवायचं. भांडं घ्या किंवा केकचं कुणाजवळचं स्टीम असेल तर ते सुद्धा तुम्ही भांडं घेऊ शकता. आणि असं बरोबर बसतंय का बघ. पाणी गरम होत आहे तोपर्यंत आपण भांड्याला तेल लावून घेऊया. करूया भांड्यात तेल लावून घेऊया. तेल छान असं लावून घ्यायचं, म्हणजे ढोकळा आपला इझी बाहेर निघतो. पाणी उकळत आहे. तर चला तर मग 10 मिनिटं झालेले आहेत. तर आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया सोडा. खायचा सोडा आहे, बेकिंग सोडा आपण रोज वापरतो तो सोडा आहे. अर्धा चमचा आपण सोड्याचा वापर केलेला आहे. फेटून घेऊया छान असं. सोडा कधी घालायचं तर आपण जेव्हा पाणी उकळायला येतं, स्टीमर तयार होतो, त्याच टायमाला आपल्याला सोडा घालून छान असं 1 सेकंदभर आपण ह्याला फेटून घ्यायचं. असं वर फ्लफी असं हलक्या हातानं फेटून घ्यायचं. आणि असं छान होतं त्या टायमाला याच्या भांड्यात घालून घ्यायचं आणि 1-2दा ह्याला टॅप करून घ्यायचं. ह्याच्यातली हवा जी राहती ती निघून. पाणी उकळत आहे तर आपण ह्याला ठेवूया. हवा कुठून बी जात नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. ह्याच्यावर वजन काहीतरी ठेवून घेऊया. 20 मिनिट आपल्याला ह्याला स्टीम करून घ्यायचं आहे. तर 20 मिनिट झालेले आहेत. तर बघूया, आपण चेक करूया ढोकळा आपला तयार आहे का. छान असा ढोकळा झालेला आहे. जाळी तर आलेली आहे. आपण घालून बघूया चाकू घालून किंवा. तर ढोकळा आपला क्लीन निघालेला आहे, छान असा निघालेला आहे. तर आपण छान असा कडा सुद्धा आपण सुटलेला आहे, तुम्ही बघू शकता आहे. म्हणजे ढोकळा आपला
छान झालेला आहे बघा. हलक्या हातानं सुद्धा दाबला तर ढोकळा खाली जात आहे. तर याला थंड करायला ठेवूया. थंड होत आहे तोपर्यंत तडक्याची तयारी करूया. फोडणी आपण याच्यात थोडंसं तेल घालून घेऊया. तेल गरम झालेलं आहे तर मोहरी घालून घेऊया. कढीपत्ता, मिरची, तर मिरची घालून थोडंसं फ्राय करून घेऊया. त्यातच घालूया साखर, 1 चमचा साखर, चवीनुसार थोडंसं मीठ आणि 1 वाटी पाणी. त्याला एक उकळी आणायची आहे. तोपर्यंत आपल्याला हे पाणी गरम करायचं आहे. तडका गरम करून घ्यायचा आहे साखर विरघळेपर्यंत. ढोकळा आपला थंड झालेला आहे तर याच्या कडा आपण लूज करून घेऊया म्हणजे ढोकळा आपला छान निघेल. तर याला पलटी करून घेऊया. बघू शकता ढोकळा किती स्पंजी झालेला आहे, किती छान झालेला आहे. आता ह्याला सीधा करून घेते. हे बघा, भांड्याला सुद्धा चिटकलेलं नाही. इतकं चांगला ढोकळा आपला तयार झालेला आहे. मला एक कट करून दाखवते. हे बघा किती छान असं जाळी आलेली आहे. अगदी बाहेर मिळतो तसा आपला ढोकळा झालेला आहे. तर एकदा करून पहा, तुम्हाला सुद्धा येणार म्हणजे पहिल्या रेसिपीमध्येच तुम्हाला येणार म्हणजे येणार ढोकळा तयार करता. असा हा परफेक्ट मापाचा ढोकळा तयार झालेला आहे. माप तुम्हाला बरोबर सांगितलेलं आहे. तर तुम्हाला एक काढून दाखवते मी. वाव, हे बघा किती छान जाळी सुटलेली आहे. हे बघा, असा दाबला की नाही तरी सुद्धा हे बघा, हे बघा किती छान ढोकळा झालेला आहे. तर चला तर ह्याला फोडणी घालून घेऊया आपण. तर असं छान अशी फोडणी घालून घ्यायची आपल्याला. आणि जेवढं पाणी घेतलं होतं तेवढं पाणी पुरं आपल्याला घालून घ्यायचं आहे ढोकळ्यामध्ये. अजून छान होतो. आंबट गोड पाणी असं याला घातल्याशिवाय ढोकळ्याला चव येत नाही. खूप छान असा ढोकळा तयार झालेला आहे. संपूर्ण मी पूर्ण पाणी असं घालून घेतलेलं आहे. कोथिंबीर. मग कोण कोण करून पाहणार असा हा ढोकळा. हे बघा, रसभरी असा ढोकळा आपला तयार आहे. वाटतो का बाजारात आणल्यासारखा असा ढोकळा वाटतो. त्या तर मग आपला ढोकळा तयार आहे खाण्याकरता, नाश्ता करता. तर छान अशी चटपटी चटणी, परत आपला टॅमॅटो केचप, तळलेली मिरची. तर कुणाकुणाला खायचा आहे तर हा घ्या ढोकळा तयार. तर हाय की नाही स्पंजी ढोकळा.